भाजपच्या नेत्यांना प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा इव्हेंटबाजीमध्ये जास्त रस असतो, हे मी अनेकदा बोलून गेलोय आणि याबद्दल अनेकांना राग सुद्धा येतो. पण मी असं का म्हणतो त्याचा पुरावा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हा व्हिडिओ बघा. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही जो कॉन्व्हॉय बघितला तो कॉन्व्हॉय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे. आणि गेल्या 2 दिवसापूर्वी ज्यावेळी नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे बुलेटवरून विधान भवनात आले होते आणि त्याचे त्यांनी अनेक रील तयार केले, सोशल मीडियावर व्हायरल केले, सगळ्या मीडियाला तिथं बोलावलं आणि सगळ्या मीडियामधून देवेंद्र फडणवीस कसा इंधन बचतीचा संदेश देत आहेत असा नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आज ते पुण्यात आले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं असलेलं जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. आणि हे अनावरण होत असताना गाड्यांचा एवढा मोठा ताफा घेऊन ते या कार्यक्रमाला आले. म्हणजे हे बुलेटवरून येणं आणि आम्ही कशी इंधन बचत करतोय हे दाखवणं म्हणजे फक्त एका इव्हेंटचा आणि रील काढण्यापुरता प्रकार होता का? आणि असं बुलेटवर बसून आणि रील काढून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात कशी धुळफेक करतायत हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणजे काम कमी आणि इव्हेंट जास्त अशी परिस्थिती आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या पेजला तुम्ही फॉलो नक्की करा.